लाल भडक रस्सा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खेकड्याचा रस्सा। तर खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी मोठ्या नांग्या आणि खेकड्याचा भाग आपण बाजूला काढून घेऊया। ह्या लहान नांग्या आहेत, ह्या लहान नांग्या आपण नंतर वापरणार आहोत, तर या बाजूला ठेवून देऊया। आता आपण खेकड्यासाठी लागणारा मसाला बघूया। तर मी छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे, छोटा अद्रकचा तुकडा आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे। खोबरं चाकूच्या मदतीने आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे, काळा होईपर्यंत भाजायचं आहे। जसं आपण खोबरं भाजून घेतलं तसंच आपण आता कांदा पण भाजून घेणार आहोत। कांदा आणि खोबरं याच्यासाठी भाजून घेतलंय कारण त्याचा आपल्याला उग्र वास आपल्या रस्स्याला येत नाही। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 3-4 लवंगा, 3-4 काळे मिरे हे पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। खोबरं पण घालायचंय त्याच्यामध्ये, मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याच्या नंतर जे आपण कांदा भाजून घेतला होता तो आणि लसूण, अद्रक आणि टोमॅटो हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून तो मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजतोय तोपर्यंत आपण ज्या मागाशी आपण बाजूला छोट्या नांग्या ज्या काढून ठेवल्या होत्या ना, त्या आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस वेगळा करून घ्यायचा आहे। या नांग्या आता वाटून झालेल्या आहेत। तर आता आपण एक पांढऱ्या कलरचा सुती कपडा घेऊन त्याच्यावरती हा वाटलेला जो रस्सा आहे, ज्या नांग्या आहेत त्या आपण गाळून चांगल्या घेणार आहोत। गाळून याचा रस वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला। याच्यामुळे आपल्या रश्श्याला एकदम भन्नाट अशी चव येणार आहे। चवीनुसार घरगुती मसाला, हळद पावडर आणि मीठ मसाल्यामध्ये घालून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। आता आपण तो वाटलेला रस्सा होता, तो खेकड्याचा, तो नांग्याचा रस्सा, तो आपल्याला आता मसाल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे। आता रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आल्याच्या नंतर जो आपण मगाशी खेकड्याचा तो पाठीचा भाग आणि मोठ्या नांग्या ठेवल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। आता याला चांगल्या 2 उकळी काढून घ्यायचे। उकळी काढून आपला रस्सा तयार होणार आहे। असा रस्सा खूप छान लागतो आणि असा लाल भडक रस्सा तयार झालेला आहे। तर भाताबरोबर आणि तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागतो। तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।